फडणवीस सरकार शेतकऱ्याची कर्जमाफी कधी देता? जून तर आलाय, चाललाय. तारीख दिली होती ना तुम्ही. काय झालं शेतकऱ्याच्या कर्जमाफीचं? फक्त काय भोंगेच लावले होते, आश्वासनच दिलं होते. तारीख कुठे गेलं शेतकऱ्याची कर्जमाफी? अरे शेतकऱ्याची कर्जमाफी काय, मालाला भाव नाही. काय चालू आहे तुमच्या महाराष्ट्रामध्ये? मी एक शेतकरी आहे दादा. मी 400 रुपये किलोचं तूर पेरली म्हटलं. 400 रुपये किलोची तूर पेरली. विचार करा तुम्ही. आता हे तूर मी मार्केटात नेली ना तर 400 का 40 नाही, 5,000 जाणार नाही. कळलं काय? जेव्हा मी तूर निघन तेव्हा कवडी मोलाच्या भावानं विकला जाते शेतकऱ्याचा माल. जेव्हा आम्ही पेराचा टाइम आले, आम्हाला बियाणं लागतेच, आमच्याच माल घेऊन त्याला पॉलिश करून तुम्ही 400 रुपये किलोनं तूर विकली. 40,000 रुपये क्विंटलनं तुम्ही तूर विकली शेतकऱ्याला. विचार करा, हे सरकार ध्यानावर नाही आहे. अरे त्या सरकारला बोलल्यापेक्षा या महाराष्ट्रातला शेतकरी दलिंदर आहे, भिकार चोट आहे. ह्या महाराष्ट्रातला शेतकरी भिकार चोट आहे. डिझर्व करते शेतकरी. या महाराष्ट्रातला शेतकरी डिझर्व करते या गोष्टी. कारण हा जाती जातीमध्ये विभागलेला आहे. भ्रष्टाचार दिसत असन तरी अंधभक्त सारखा फक्त मुलमुल पाहिजे, नाही करू द्या. तो गयाले दोरी लावून अटकत असन, त्याचा भाऊ काका मामा पोरगा अमका ढमका त्याला काहीच फरक पडत नाही. कारण अंधभक्तासारखा तो फक्त मुलमुल पाहिजे, आवाज उठवत नाही. सल्फेटची बॅग पहिले 800-900 रुपयाची होती, आता 1400-1500 रुपयाची झाली. खाचं तेल 180-190 रुपये किलोनं झालं. साखर 45-50 पर्यंत गेली. आणि शेतकऱ्याचा माल जाग्यावर सोडून राहिला. त्याला मालाले भाव तर नाही, शेतकऱ्याची कर्जमाफी नाही. औषधी एवढा वाढवल्या केवढा वयाला पोहोचलं. मग विचार करा तुम्ही, भ्रष्टाचार काय काय निघून राहिला आपल्या महाराष्ट्रामध्ये. अरे जिथे येऊन येते शेतकऱ्यापाशीच. शेतकरी हा मेला तरी चालेल, पण तरी या महाराष्ट्रातल्या सरकारला फरक पडत नाही. कारण हे सरकार दलिंदर आहे. आणि आपण म्हणतो कर्जमाफी झाली पाहिजे. अरे सरकार भिकार चोटा आहे, तुमची कर्जमाफी काय करणार? अरे त्या बिचाऱ्या मागासलेले जे जाती असतात नाही काय, त्याच्या ह्याच्यातले जो निधी असतो ना, तो निधी चोरून लाडक्या बहिणीच्या खात्यात टाकून राहिले. विचार करा तुम्ही या गोष्टीचा. खरं शेतकऱ्याची कर्जमाफी करण काय? त्याच्यातही म्हणते कर्जमाफी करू 2 लाखापर्यंत. त्याच्यातही जे शेतकऱ्यांनी अगोदर 2018-19 मध्ये त्यांनी कर्जमाफी झाली असेल त्याची आता होणार नाही. जे नियमित कर्ज भरणारे शेतकरी आहे त्याला 50,000 रुपये वाढ. अरे 50,000 रुपये भेटले तर नाहीच नाही, पण शेतकऱ्याची कर्जमाफी झाली नाही. आम्हाला सरसकट शेतकऱ्याची कर्जमाफी पाहिजे. अरे दादा, माझ्या अंगावर कर्ज नाही आहे, 1 रुपया घेतला नाही सरकारचा आतापर्यंत, तरी मी आवाज उठवतो. का उठवतो? कारण मी माझ्या शेतकरी फांदीवर लटकताना मी पाहिलेला आहे, तळपताना मी पाहिलेला आहे. त्याचे लेकरं अशी वनवानासारखे बाहेर फिटकलेले मी स्वतः पाहिलेले आहे. विचार करा तुम्ही. जो शेतकरी पालनहार अन्नदाता त्याला पोशिंदा म्हणते, फक्त इलेक्शनच्या टायमावरच म्हणते दादा, मग नाही म्हणत. जेव्हा कुठलाही नेता आपल्या घरी येईल ना, आता 2029च्या मतदानाच्या वेळेस त्या घरी सोट करून ठेवा, मस्त त्याला तेल लावा आणि त्याच्या ढुंगणात टाकासाठी तेल लावा. म्हणजे तो तुमच्यासमोर म्हणाल, आम्ही करतो बरोबर, तुमचं टेन्शन घेऊ नका, तू आम्हाला मत द्यायचा. फक्त असा शब्द म्हटला अशा ह्या पार्टीतल्या नेत्यांनी, हा सोट घ्यायचा त्याच्या ढुंगणात टाकायचा. म्हणजे काय होणार की ते म्हणणार की नाही बा, आता अंधभक्त नाही आहे, हे देशभक्त आहे. अरे हा महाराष्ट्र संतांची भूमी आहे, हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे, हा महाराष्ट्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आहे, हा महाराष्ट्र गाडगे महाराजांचा आहे. आणि ह्या महाराष्ट्रामध्ये काय होऊन राहिलं? भ्रष्टाचार. इथं छोट्या मुलीवर अत्याचार होऊन राहिला, महिलेवर अत्याचार होऊन राहिला. महिला सुरक्षित नाही, इथल्या लहान लहान मुली सुरक्षित नाही, 4 महिन्याची मुलगी सुरक्षित नाही. काय सांगावं मी तुम्हाला. इथं महाराष्ट्रातला शेतकरी मरून राहिला, सुसाईड करून राहिला, त्याची बायको विधवा होऊन राहिली. याला जिम्मेदार देवेंद्र फडणवीस सरकारच आहे, लक्षात ठेवा. माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना माझं एकच सांगणं आहे, आता तरी जागे व्हा अंधभक्तांनो, आता तरी जागे व्हा. जातीत भांडू नका गौसाळ्यांनो. तुम्ही एकीकरण तर कुठला
साब लाल कोण काय करू शकते? कोणी करू शकत नाही. तुम्ही एकी नाही ना तुमच्या याच्यात, शेतकऱ्यांना एकी नाही ना, एकी नाही आहे तुमच्या याच्यात. जाती जातीने विभागलेले आहेत. सरकारला दोष देण्यापेक्षा तुम्हाला दोष देणं गरजेचं आहे. तुम्ही हरामखोर आहात, सरकार नाही. सरकारला दोष देऊन काय करता? सरकारला दरवर्षी दोष देतो आपण, पण शेतकऱ्याला दोष देणं गरजेचं आहे. कारण एकजूट नाही ना तुम्ही, एकमूट नाही ना तुम्ही. जाती जातीने विभागलेले तर आहेच आहे, पण म्हणता अमक्या जाती जातीला निवडून द्या, टमक्या जाती जातीला निवडून द्या, आपल्या जाती जातीला निवडून द्या. तो करे ना नाही करे ना काही घेणं देणं नाही. आपल्या जातीचा आहे काय? आपल्या जातीचा निवडून आला काय? बरं झालं. नाही अमक्याने आला ना, बरं झालं. असं आहे आपलं. अबे तुमच्या मालाले भाव नाही आहे. मी 30-32 वर्षाचा पोरगा, माझ्या बाप पहिले शेती करत होता तेव्हा 3000 रुपये भावानं सोयाबीन विकत होता. आताही त्याचं पोरग सोयाबीन 3000 भावानं विकून राहिला. माझ्या बाप पहिले 5 ते 6000 रुपये भावानं तूर विकत होता. आताही त्याच भावानं तूर विकून राहिला त्याचा पोरगा. मग विचार करा तुम्ही गौसाळ्यांनो, कुठं चालली जिंदगी? एखाद्या कंपनीचा प्रॉडक्ट तयार करते ना, तर तो स्वतः भाव तोल करते की या माय बी नाही, माय प्रॉडक्ट ह्या भावानं खपलं पाहिजे. अबे तुम्ही स्वतःचा भाव नाही ठरवू शकत ना तुमच्या मालाचा? विचार करा ना, स्वतःचा मालाचा भाव नाही ठरवू शकत तुम्ही गौसाळे हो. काय म्हणतो मी तुम्हाला? आणि सांगता मोठे तुम्ही जगाचा पोशिंदा पालनहार शेतकरी. अबे नावापुरते आहे. इलेक्शनच्या टायमाच्या वेळेस तुम्ही फक्त पालनहार होता, जगाचा पोशिंदा होता, अन्नदाता होता. ह्या नावाने तुम्हाला ओळखल्या जाते. मग तेव्हा जेव्हा इलेक्शन संपलं का तुम्हाला लंडूर आहे हो, भिकाचोट म्हटल्याशिवाय गती नाही आहे. मग भीक मागता, कर्जमाफीची भीक मागता. कशाला कर्जमाफी पाहिजे? सरकारच नको आणू नाही निवडून, कर्जमाफीची गरजच नाही. सरकारला म्हणा मालाला भाव देना, काय गरज पडते कर्जमाफीची? पण हे सरकारला माहित आहे हे शेतकरी भिकारचोट आहे. यांना भिकारी करणं गरजेचं आहे. एक काम करू आपण, याला कर्जावर मागं कर्ज देऊ, भरूक नाही शकलं तरी चालेल, पण काय करा मग जमिना याच्या जमिनीवर जप्ता करू. मग जमिनीवर जप्त करण आपल्या, आणि मग ते काय करण, जमिनी आपल्या गाण ठेवू आपण त्याच्यापाशी, आणि आपण त्याच्याच वावरात काम करत जाऊ. म्हणजे स्वतःच्या वावरात नोकरशाही करत जाऊ. असं राहणार. अडाणी अंबानीला आपल्या जमिना पुऱ्या गाण राहणार आहे, लक्षात ठेवा. आता तरी सुधरा, नाही तर येणारी पिढी काय म्हणणार, माझ्या बापानं काय फक्त काय शेतीच केली काय, दुसरं काहीच केलं नाही काय? ह्याच भावात विकून राहिला, त्याच भावात विकून राहिला. मग काय पोट्याचे लग्न व्हायचे आहे, मग पाठवतेले पुण्या मुंबईले, पाठवत्या पुण्या मुंबईले. मग 15,000 रुपयाने तिथं गांड होते पोरगा. काहून? पोरगी नाही भेटून राहिली. मग काय आम्हाला आजकालच्या पोरीचं म्हणणं असं आहे, मला शेतकरी पोरगा नाही पाहिजे. घ्या ना टेले. अबे शेतकऱ्याची पोरगीच म्हणून राहिली. शेतकऱ्यालाच माज आलेला आहे, लक्षात ठेवा. शेतकऱ्याच्या पोरीला माज आलेला आहे. वाईट वाटून घेऊ नका, दुःखाची बाब आहे, कळू आहे पण सत्य आहे. शेतकऱ्याच्या पोरीला माज आलेला आहे. शेतकऱ्याची पोरगी शेतकऱ्याच्या पोराला देऊन राहिली नाही. शेतकऱ्याच्या पोरीला तर माज आहे, शेतकऱ्याला पण माज आलेला आहे. कारण त्याला माहित आहे ना, म्हणून आपला शेतकरी मागा आहे. याच कारणामुळं आपल्या शेतकऱ्याच्या पोराचे लग्न नाही होऊन राहिले. 30-35 वर्षाचे घोडे होऊन राहिले, बिचार फिरून राहिले इकडे तिकडे जॉबसाठी. कारण आजकालच्या मुलीला जॉबसाठी पाहिजे, स्वतःच्या पायावर उभं राहणारा पोरगा पाहिजे. मग विचार करा तुम्ही. अबे शेतकऱ्याचे मुलं सांगतो तुम्हाला, 3-4 वर्ष जाऊ द्या, असे रंडव्यासारखे फिरतात दिसणार तुम्हाला. जसे कात कुत्री राहते ना, तसे फिरत राहणार. हे गती ह्या सरकारच्या मुलं, आणि त्याला जिम्मेदार तुम्ही आहात. सरकार नाही, तुम्ही आहात. तुम्ही त्या भडव्या शेतकऱ्याला निवडून त्या भडव्या कायले, त्या भडव्या सरकारला निवडून दिलं. जिम्मेदार तुम्ही आहेत, त्याला जिम्मेदार तुम्ही आहात, लक्षात ठेवा. माय नंगचोट बोलणं आहे, पण खरं आहे, कळलं का? कारण माय मन दुखते. म्या शेतकरी किती सोडलेले पाहिले, म्या लटकलेले पाहिले. माय म्हणणे कसं आहे, ह्या सरकारला, तुमचं सरकार आलं जेव्हापासून मरणारा मरून राहिला, जगणारा जगून राहिला, श्रीमंत होणारा श्रीमंत होऊन राहिला, आणि महाराष्ट्रातला शेतकरी झाडाच्या फांदीले अटकून राहिला. हे दिसून नाही राहिलं सरकारले. सरकार फक्त म्हणते आम्ही बोलतो ते करतो. मग कधी करता? मुहूर्त पाहता? शेअर करा, व्हिडिओ व्हायरल झाला पाहिजे, देवेंद्र फडणवीस साहेबांपर्यंत पोहोचला पाहिजे. लाईक कर, चॅनलला सबस्क्राईब कर.